मनोरंजन, ज्ञान आणि प्रबोधन ही त्रिसूत्री अंगीकारून आगरी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आगरी युथ फोरम या संस्थेच्या वतीने गेली 20 वर्ष अखिल भारतीय आगरी महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येतं। यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रकल्पग्रस्तांचे नेते रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या आगरी महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी संपन्न झाले। संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली येथे या 20व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे। या उद्घाटन सोहळ्याला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, आगरी महोत्सवाचे अध्यक्ष गुलाब वाजे, उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, चिटणीस प्रकाश भंडारी, खजिनदार पांडुरंग म्हात्रे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की डोंबिवली शहरात गेली 20 वर्षे आगरी महोत्सवाचे आयोजन आगरी युथ फोरमच्या वतीने करण्यात येत असते। डोंबिवली शहरात कुठलाही भेदभाव न करता या महोत्सवाचे आयोजन आपण करता, त्यामुळेच या महोत्सवाला एक सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली असल्याचे माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। एक संस्कृती आणि संस्कृतीची असणारी नेहमीची जडणघडण याचे तुम्ही आणि आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत। हा संपूर्ण कोकणामधील असणारा 720 किलोमीटरचा असणारा हा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यावरती वसणारे आगरी कोळी बांधव आणि त्याचबरोबर सर्व कोकणवासीय एक संस्कृतीने आपण सर्वजण जोडलेले आहोत आणि गेल्या अनेक वर्ष ही परंपरा तुम्ही आणि आम्ही सर्वजण जपण्याचा प्रयत्न करतो आणि याचा गेली अनेक वर्ष तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एक या शहरामध्ये कुठेही भेदभाव न करता हा महोत्सव आणि या महोत्सवाला एक वेगळं सांस्कृतिक असं स्वरूप यामुळे प्राप्त झालं आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एकदा तर आपण सर्वांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सुद्धा याच फोरमच्या माध्यमातून तुम्ही आणि आम्ही सर्वांनी की संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला हेवा वाटेल अशा पद्धतीचं असणारं त्यावेळेचं असणारं साहित्य संमेलन आपण सर्वांनी पार पाडलं। या सगळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण या भागातील असणारे नागरिक, या भागातील असणारे सुसंस्कृत अशी सगळी मंडळी आणि या भागामध्ये की जी साहित्याची असणारी एक वेगळी अशी चहलपहल आहे, त्या चहलपहलीचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आणि तेव्हापासूनच एक कंसासारखं एक आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने आपण एक वेगळं असं एक साहित्यिकांचं असणारं एक वेगळी पहल हे आपण या महोत्सवाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्याचं काम केलं। तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उद्घाटनाप्रसंगी आपण आपली आगरी कोळी भाषा, आपली संस्कृती जपली पाहिजे आणि ती रुजवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले। ते पुढे म्हणाले की संघर्ष केला की यश नक्की मिळते। याची प्रचिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराच्या आंदोलनावेळी झाली। आपण आगरी कोळी समाज सर्वजण एकत्र येऊन या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालात आणि प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिवा पाटील साहेबांचे नाव येत्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जाईल यात शंका नाही। पण या आंदोलनात डोंबिवलीकरांनी पण मोठे योगदान दिले, याचा सार्थ अभिमान मला आहे असे गौरवोद्गार काढले। आगरी युथ फोरम आहे हे मी पण तरुण होतो त्यावेळेला स्थापन झालं आणि मी त्यावेळेला उद्योजक होतो। 91च्या सुमारास मी एक उद्योजक होतो। त्यावेळेला मला आपले काही लोक भेटायला वगैरे आले की असं आमचं आम्ही युथ फोरम केलं, आगरी युथ फोरम, आणि त्यावेळेपासून आपल्याला एकंदरीत आयुष नावानं एक संघटना आपली काम करत होती। आज त्याच्याकरता बरीच वर्ष झालेली असली तरी महोत्सवाला 20 वर्ष झालीत आणि गुलाबराव ओझे जे आहेत ते एकदम ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, जे दशार्थीनं या डोंबिवलीच्या आगरी महोत्सवाला ते नेतृत्व देतात।
तसंच त्यांनी दशरथदादा पाटील आणखीन आमचे जगन्नाथ पाटील साहेब यांच्या बरोबरीनं पलीकडं विमानतळाचं ज्यावेळेला आपण जे हातात घेतलं काम नाव देण्याकरता दिबा पाटील साहेबांचं, त्यावेळेला त्यांनी फार महत्त्वाचं काम केलं. खरं तर आता हे विमानतळ नव्या मुंबईत अगदी म्हणायचं झालं तर उरण मतदारसंघात पनवेल तालुक्यात येत आहे. दिबा पाटील साहेब हे तिथले, पण पनवेल आणि उरणच्या बरोबरीनं अगदी कुठून काम केलं असेल तर ते डोंबिवली आणि कल्याणवाल्यांनी काम केलं, हे मला अतिशय आनंदानं सांगावंसं वाटेल की यांचा फार मोठा असा हिस्सा आहे. समुद्रकिनाऱ्यामुळं मच्छी खातो, बऱ्याचशा लोकांनी माळं पण घातले असतील, पण ह्या दोन्ही गोष्टी समुद्राचं काम, शेतातलं काम आणि हे संत परंपरेचं काम, हे सर्व जपण्याचं काम आपण केलं आहे. आणि त्याच्यामुळं आता आपण मायनॉरिटीत चाललो आहे. आगरी संख्या जर डोंबिवलीची पाहाल, कल्याणची पाहाल तर त्याच्यात फार कमी झालेलं आहे. आमच्या नव्या मुंबईत पण तेच झालेलं आहे, नव्या मुंबईत पनवेल उरणमध्ये तेच झालेलं आहे. पण वजन मात्र आपण आपल्या आग्र्यांचं ठेवलेलं आहे की जेणेकरून की इथं जे काय असेल तर आग्र्यानं त्याच्यामध्ये स्थान मिळालं पाहिजेलं आहे. आणि त्या दृष्टीनं म्हणून आपले नेते माजी खासदार दिबा पाटील साहेब यांचं नाव जागतिक स्तरावर इंटरनॅशनल एअरपोर्ट जो होतोय ते देण्याची हिंमत ही आपण आपल्या समाजानं दाखवली आणि तसे संघटितपणानं काम केलं आणि म्हणून ते शक्य होत आहे. लोकांच्या दैनंदिन असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीनं दुकानांची वाढ होत चाललेली आहे त्या वाढीमध्ये आपण कुठेही नाही. मला असं वाटतं की हे काम आम्ही राजकीय पक्षाचे लोक करू शकत नाही, पण सामाजिक काम म्हणून आगरी युथ फोरमने हे काम हाती घ्यावं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केलं तर 100% त्यांना यश मिळेल अशी मला खात्री वाटते. मी अधिक मोठं भाषण करत नाही, पण हा कार्यक्रम दरवर्षी चढत्या क्रमाने, म्हणजे जसं अमावस्येनंतर पहिली चंद्रकोर असते, दुसरी असते, तिसरी असते, पूर्ण चंद्र यांचं झालं त्याच्या पुढे 5 पावलं अजून आपण गेलेलो आहोत. असं संस्थेचं वय वाढत जाईल, कार्यक्रमाचं वय वाढत जाईल, पण समाजातल्या तरुणांना हेरून त्यांना उद्योगधंद्याला कसं मार्गाला लावता येईल असा विचार निश्चित करावा. शासनाच्या योजनेतून कर्ज मिळण्याच्या योजना निश्चित आहेत. घेतलेलं कर्ज परतफेड केली पाहिजे याचीही जाणीव ठेवली पाहिजे. आणि मला असं वाटतं आपण या दिशेनं वाटचाल करावी. पुढल्या वर्षी तुम्हाला सांगता येईल की आम्ही जे प्रयत्न केले त्याच्यातून 10, 20, 30, 50, 100 लोक शिळपाट्यापासून मुंब्राच्या डोंगरापासून तर मलंगडाच्या डोंगरापर्यंत जो विभाग आहे याच्यामध्ये अशी माणसं आज रोजगारामध्ये स्वतः उभी राहिलेली आहेत. ती उभी राहण्याचं भाग्य आम्ही जी वडीलधारी मंडळी आहोत त्यांना मिळो अशा शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. तरुणांना आपण शिक्षणाकडे वळवलं पाहिजे. त्यांना MPSC, UPSC, न्यायाधीश अशा पदावर गेलं पाहिजे, तरच समाजामध्ये खऱ्या अर्थाने आपण न्याय मागू. आरक्षण हे मिळत राहील त्याच्यासाठी आपण आहोत, परंतु त्यापेक्षा आपण शासकीय सेवेमध्ये अधिक प्रमाणात आपला समाज जर गेला तर समाजाला अधिक न्याय मिळू शकेल. हा देखील उद्देश आपण समोर ठेवला पाहिजे. त्यासाठी देखील अनेक व्याख्याते आहेत. आज आपले IAS ऑफिसर फार कमी आहेत आणि म्हणून त्या दृष्टीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत. मला या ठिकाणी आगरी महोत्सवाच्या दृष्टिकोनातून अनेक वक्ते बोलणार आहेत, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की ज्या वेळेस समाजाच्या उन्नतीसाठी काय होत असते त्यावेळेला आम्हाला 2 चेहरे नेहमी आमच्या समोर असते, म्हणजे रामशेठ ठाकूर साहेब आणि जगन्नाथजी पाटील साहेब. ही 2 माणसं वय किती झाले हे पाहत नाही, परंतु समाजासाठी सातत्याने उन्नतीसाठी प्रगती करतात. आणि आज गुलाबराव वझेजी आपण निश्चित आपली प्रतिमा अतिशय चांगली असल्या कारणाने हा लोकांनी विश्वास जो टाकलेला आहे तो तुमच्या एकंदरीत या कार्यकारी मंडळाच्या विश्वासावर टाकला गेलेला आहे. म्हणून या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने आज तुमचं मनापासून अभिनंदन